फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण झटपट असं चीज गार्लिक ब्रेड बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी ना मी काय केलं आहे, हे बघा, या फ्राय पॅनमध्ये लसूण घेतलेली आहे. आधी मी काय केलं, 2 चमचे बटर घेतलं. त्या बटरमध्ये हे बघा, एक लसूण गार्लिक आहे ना, ते छान असं फ्राय करून घेतलेलं आहे. हे बघा, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी हे तळून काढलेलं आहे. आता आपण हे ना एका बोलमध्ये घेऊया. मी बटर जरा जास्त घेतलं आहे. तुम्ही एका चमच्यामध्ये फ्राय करू शकता. हे आपण दुसऱ्या कामासाठी वापरूया बटर. आता मी हे साईडला ठेवते आहे. आता हे आपण छान असं मॅश करून घेऊया. हे बघा, छान असं मी हे मॅश केलेलं आहे. आता आपण काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये ऑरेगानो ॲड करूया. तुमच्याकडे चिली फ्लेक्स असेल तर चिली फ्लेक्स पण ॲड करू शकता. तर मी काय करते आहे, माझ्याकडे चिली फ्लेक्स नाही आहे सध्या. तर मी काय करते आहे, ह्याचा पास्ता मसाला आहे ना, पास्ता मसाला मी हे ॲड करते आहे. छान टेस्ट लागतो. कोथिंबीर आपण ॲड करूया. आणि तुमच्याकडे जर चिली फ्लेक्स किंवा पास्ता मसाला नसेल ना, तर काय करा, हिरवी मिरची आहे ती बारीक चॉप करून ह्याच्यामध्ये ॲड करा. थोडंसं मीठ ॲड करूया, कारण पास्ता मसाला आपण ॲड केला आहे त्याच्यामध्ये मीठ असतं ना, म्हणून आपण थोडंसंच मीठ ॲड करायचं आहे. आणि बटरमध्ये पण आपण सॉल्टेड बटर घेतलेलं आहे. सॉल्टेड बटरमध्ये ऑलरेडी मीठ असतं, म्हणून मीठ आपण सांभाळून ॲड करायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये बटर ॲड करूया. छान मिक्स करून घेऊया. मी हे गार्लिक ना जे शिजवून घेतलं आहे, म्हणजे बर्न करून घेतलेलं आहे. तुम्हाला कच्चं गार्लिक घ्यायचं असेल तर कच्चं पण घेऊ शकता. हे मी आणखी बटर ॲड केलेलं आहे. आपल्याला कमीत कमी 100 ग्राम बटर ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. हे बघा, थोडं थोडं करून मी 100 ग्राम बटर ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे. आता ना आपण हे साईडला ठेवूया. आता मी हे 2 पाव घेतलेले आहे. तुम्ही ब्रेड पण घेऊ शकता किंवा चपाती असं. आपण हे गार्लिक ब्रेड आहे, तर तुम्ही ब्रेड घेऊ शकता, मल्टीग्रेन घेऊ शकता, किंवा व्हाईट ब्रेड किंवा ब्राऊन ब्रेड. तर मी हे पाव घेतलेले आहेत, कारण ह्याच्यामध्ये ना टेस्ट छान लागतो, म्हणून मी पाव घेतलेले आहेत. तर आता आपण काय करायचं, गार्लिक बटर जे आपण बनवलं आहे ना, छान असं लावून घेऊया. हे बघा, असं छान असं गार्लिक बटर लावून घेतलेलं आहे मी. आता आपण ह्याच्यावरती हे प्रोसेस चीज आहे, पिझ्झा चीज, ते मी घेते आहे. तुम्हाला किती पाहिजे तेवढं चीज तुम्ही घेऊ शकता. जास्त कमी तुम्हाला जसं आवडत असेल ना, तसं तुम्ही हे चीज घेऊ शकता. आता ना मी हे इथे कॉर्न ॲड करते आहे, मका. तुम्ही ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, कॅप्सिकम ते पण ॲड करू शकता, किंवा नसेल ॲड करायचं तर नुसतं चीज आणि गार्लिक ब्रेड लावून करू शकता. आता ह्याच्यावरती आपण हे मोझरेला चीज ॲड करूया. थोडेसे मी ऑरेगानो ॲड करते आहे. थोडासा वरती हा पास्ता मसाला आपण ॲड करूया. तुम्ही वरती चिली फ्लेक्स ॲड करू शकता, किंवा चिली फ्लेक्स नसेल ना तर ग्रीन चिली, हिरवी मिरची आहे ती ॲड करू शकता. आता आपण गॅसकडे जाऊया. आता मी आधी तवा ठेवलेला आहे, आणि ह्या तव्यावरती आपण जे बटर गार्लिक रोस्ट केलं होतं, गार्लिक आपण भाजलं होतं ना, रोस्ट केलं होतं, ते थोडंसं बटर आहे ते आपण घेऊया. तुम्ही दुसरं पण बटर घेऊ शकता, पण फुकट नको जायला म्हणून मी हे आपलं गार्लिक बटर घेतलेलं आहे. आणि झाकून छान अशी खालची बाजू व्यवस्थित भाजेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आता हे बघा, खालचं शेकून झालेलं आहे. मी आता काढून घेते आहे. हे बघा, छान मस्त गरमागरम आपलं गार्लिक ब्रेड तयार झालेलं आहे. हे बघा फ्रेंड्स, मस्त गरमागरम आपलं गार्लिक ब्रेड तयार झालेलं आहे. चीज गार्लिक ब्रेड खायला खूप छान लागतं. तुम्ही नक्की ट्राय करा.
आणि चीजची क्वांटिटी तुम्हाला हवी तशी कमी जास्त करू शकता. ज्यांना कमी हवं तसं असेल तर कमी चीज ॲड करा, जास्त हवं असेल तर जास्त चीज पण तुम्ही ॲड करू शकता. वरती तुम्ही तुमच्याकडे जर सॉस असेल तर सॉसचे ड्रॉप्स पण ठेवू शकता किंवा मिओनीज पण ठेवू शकता. खायला खूप भारी लागतं. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा आणि शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, रिलेटिव्समध्ये. आणि प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने काय होईल, मी जी पण काही छान छान रेसिपीज अपलोड करेन ना आपल्या चॅनलवरती, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. तर चला मग फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.